राज्य सरकारने राज्य मागास वर्ग आयोगातर्फे मराठा सर्वेक्षण करून मराठा समाजाला 10% शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणही दिले, तरी पण जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे हे आरक्षण टिकणार की नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आपण आपल्यासोबत राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य ज्येष्ठ न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम सर आहेत. सर, स्वागत तुमचं पहिल्यांदा. हे सगळे आपण प्रश्न घेऊयात, पण मध्यंतरी तुमच्यासोबत जे काही घडलं, तुमची आयोगावरनं तुम्हाला वगळण्यात आलं, नेमका काय प्रकार घडला? मला वाटते एक 2 दिवसा अगोदर मला प्रेसमधून मीडियामधून कळलं की मला काढलं. मात्र जोपर्यंत मला अधिकृतरित्या माहिती मिळाली नव्हती तोपर्यंत मी प्रेस मीडियाशी काही बोललो नाही. काही मीडिया प्रेसने असं निवेदन केलं आहे की मी काहीतरी मराठ्यांच्या विरोधात होतो, माझं आणि अध्यक्षांचं काहीतरी मतभेद होते. आता त्यांचं मत आणि माझं मत हे कधीही प्रसारित किंवा प्रसिद्ध झालं नाही. त्याच्यामुळं त्यांचं आणि माझं वैयक्तिक किंवा असं मतभेद होते असं काही सिद्ध होत नाही. प्रश्न असा होता की मराठ्याला आरक्षण द्यावं या ज्या काही बाजूनं माझ्या आयोगातला कोणीही विरोधी नव्हता. आता मग माझ्याकडे हा जो कोणी डोळा सरकारचा फिरला, तर हा कसा फिरला? कारण मी सुरुवातीपासून जेव्हापासून आयोगाचं पुनर्गठन झालं तेव्हापासून जेव्हा 5 जणांनी अध्यक्षासकट राजीनामा दिला त्या दिवसपासून मी माझी भूमिका जी होती ती शेवटपर्यंत तीच होती की हे जे काही इन्व्हेस्टिगेशन आपण करतो आहोत, आम्ही इन्व्हेस्टिगेशनच करणार ना. सर्वेक्षण जे काय सर्वेक्षण म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचा हे भागच आहे. आपण जे काही चौकशी करतो आहे आणि निष्कर्ष काढणार आहोत यामध्ये कोणत्याही तऱ्हेनं तांत्रिक चुका राहू नये ही माझी कालची, आजची, उद्याची भूमिका राहणार आहे. आता याच्यात झालं काय की यापूर्वी आयोगाच्या अंतर्गत आणि इतर ठिकाणी जे काही कार्यप्रणाली आहे त्याचं नियम नव्हतं. ते आम्ही नियम बनवलं आणि त्यानुसार काम सुरू केलं. त्या नियमानुसार एखाद्या जातीला बॅकवर्ड ठरवण्यासाठी जे निकष आम्ही इंदिरा साहनीच्या केसमधून आपण घेतलेले होते त्या निकषामध्ये 3 वेळा बदल करण्यात आला. एवढंच काय, पण जे क्वेश्चनरीज होती त्या क्वेश्चनरीजमध्ये बदल करण्यात आला. क्वेश्चन असे घेतले आणि म्हणूनच आता जो काही कायदा झाला, ज्या कायद्यामध्ये जे उद्देश लिहिण्यात आलेला आहे, स्टेटमेंट आहे की अशा तऱ्हेनं आयोगाने निष्कर्ष काढलेले आहेत की मराठा समाजाचं मागासलेपण, सामाजिक मागासलेपण आणि ओबीसी समाजाचं मागासलेपण याच्यात वेगळेपण आहे. कसं? आता तेच तर निश्चित झालं नाही. जर आयोगाचा अहवाल जर निश्चित आला असता, बाहेर प्रसिद्ध झाला असता, लोकांना उपलब्ध झाला असता, तर निश्चितपणे हे वेगळेपण कसं हे सांगता आलं. यावेळेला असा दावा केलाय की मराठे ओबीसीपेक्षा मागास आहेत, बरोबर? यांनी ओबीसी पेक्षा मागासलेपण आहे किंवा नाही हेच तर तपासण्याची गरज होती. आणि यांनी जे मागासलेपण तपासलं ते जो हा ओपनमधला वर्ग आहे त्याच्यासोबत. आता सगळ्यांनाच माहीत आहे की अगोदर वर्णव्यवस्था होती, त्यानंतर जातीव्यवस्था झाली. जातीव्यवस्था अंदाजे 3000 वर्षापूर्वीची आहे. यामध्ये मराठा सामाजिकदृष्ट्या कसा मागासवर्ग आहे हे ठरवणं कठीण होतं. आणि त्याच्यासाठी जी प्रश्नावली आमची होती त्याच्यामध्ये माझ्याकडून असं म्हणण्यात आलं होतं की त्याच्यात बदल करू नका, त्याच्या गुणामध्ये फक्त बदल करा. यांनी त्याच्यामध्ये बदल केला. म्हणजे जे मागासलेपणाचे निकष आहेत तेच बदलले? हो, निकष बदलवल्यामुळं ते असे शक्य झालं, अन्यथा शक्य होत नव्हतं.
आता महत्त्वाचं काय आहे की हा जे काही ओबीसी समाजाचा मागासलेपण वेगळा आणि मराठा समाजाचा मागासलेपणा वेगळा, हे वेगळेपणाची व्याख्या कोणी ठरवली? मागासलेपणा म्हणजे मागासलेपणा, सामाजिक मागासलेपणा, आर्थिक मागासलेपणा, शैक्षणिक मागासलेपणा हा सगळ्यांचा सारखाच असतो. मराठ्यासाठी वेगळा असा बॅकवर्डनेसचं क्रायटेरिया ठरवणं हे चुकीचं होतं. म्हणजे थोडक्यात निकष जे आहेत मागासलेपणाचे ते चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण वापरले. बरोबर. हे मागासलेपणाचा निकष फक्त आणि फक्त या मराठ्याच्या संबंधाने बदलवणं हेच पहिलं प्रथम चुकीचं होतं. सगळ्यांसाठी सारखंच निकष असायला पाहिजे होतं. मग सुप्रीम कोर्टात हे टिकणार की नाही? एक लक्षात घ्या की मी यापूर्वी आपणाला सांगितलं होतं की हा जो टर्म ऑफ रेफरन्स आहे हा अत्यंत बुद्धी चातुर्यानं म्हणा किंवा अभ्यासपूर्ण असा तो टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे शासनाचं पत्र की आपण मराठ्याचं मागासलेपणा जो आहे याविषयी आपण ठरवून आम्हाला अहवाल द्या, हे जे माननीय मुख्यमंत्र्याचं पत्र आहे आणि त्याच्यासोबत टर्म ऑफ रेफरन्सचं पत्र आहे, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मला वाटते 11 की 12 आहेत, त्यानुसार जर कारवाई झाली असती तर निश्चितपणे मराठ्यांचं हे जे काही मागासलेपणा तांत्रिकदृष्ट्या आपणाला सिद्ध करता आलं असतं आणि पुन्हा त्या आधारे हा जो काही कायदा झाला. पण सिद्ध तर केलं की आता ते म्हणतात. ते सिद्ध करण्याची जी कार्यपद्धती जर चुकीची असेल तर ज्या आधारावर तुम्ही जसं मागासलेपणा सांगताय ती कार्यपद्धतीत जर चुकली असेल तर त्या आधारावर झालेला कायदा हा टिकणार कसा? मी टिकणार नाही. माझ्या मते हा कायदा टिकणार नाही. परंतु आता हे जरतरची गोष्ट जी आहे, या जरतरच्या गोष्टीला जर पूर्णविराम द्यायचा असेल तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल लोकांसाठी उपलब्ध करून द्यावा. आज कोणत्याही मंत्र्याकडे जा, तुम्ही कोणत्याही आयोगाच्या सदस्याकडे जा, कोणत्याही सामान्याला तर अजून मिळालाच नाही. तो जर अहवाल तुम्ही जर वाचला तर निश्चितपणे माझ्या या मताला दुजोरा मिळेल. आता प्रश्न राहिला की त्यांनी जे काही निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष असणारच होते, यापूर्वीही होते, गायकवाड आयोगाच्या वेळेसही होते आणि तेच निष्कर्ष आताही आहे. एक महत्त्वाचं असं की आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये निकष ठरविणे ही बाब येत नाही. कोण ठरवतो? शासनानं ते करून द्यायला पाहिजे होतं. म्हणजे आयोगाने परस्पर निकष बदलले आणि ते शासनाला पाठवले, शासनाकडून मंजूर होऊन आले नाहीत. निकष कलम 1190 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कलम 11 नुसार मागासवर्गीयाचे निकष ठरवण्याचे अधिकार हे शासनाला आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत असे निकष ठरवले नसल्यामुळं आयोगाने ते ठरवून पुढं कार्यवाही केली आहे प्रत्येक समाजाच्या बाबतीत, प्रत्येक प्रकरणामध्ये. कायद्याच्या कसोटीवर हे जे सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम दिलाय राज्य शासनाने, त्या आधारावर हा नवीन कायदा झालाय 10% आरक्षण, तो टिकेल की नाही? या जर तरच्या गोष्टीमध्ये मी जस्टिस भोसले साहेबांचा फार आभारी आहे की त्यांनी जे काही कमिटी होती, म्हणजे जयश्री पाटीलच्या ज्या केसमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण जे काही अहवाल दिला त्यामध्ये त्यांनी अपेक्षित सुप्रीम कोर्टाला काय आहे याचं पूर्ण विश्लेषण आणि निश्चितपणे सजेशन दिलं होतं. त्या सजेशनानुसारच टर्म ऑफ रेफरन्स बनवला गेला आणि माझ्या मते टर्म ऑफ रेफरन्सनुसार मराठ्याच्या मागासलेपणाचा जो काही
चौकशी होती करायची आयोगाच्या वतीने, आयोगाच्या मार्फत, ती झाली नाही. ती झाली असती तर निश्चितपणे आज काही ना काही त्यांना कोर्टामध्ये सबळ बाजू मिळाली असती. मराठा हा सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास नाही असा 2008 मध्ये आणि त्यापूर्वी जस्टिस बापट साहेबांनी, जस्टिस खत्री साहेबांनी अहवाल दिला होता. तोच प्रश्न सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाच्या बाबतीत केला, ज्याचं उत्तर यांनी देणं अपेक्षित होतं. प्रश्न असा होता की जर आयोगाने 2008 पर्यंत, ते उत्तर या अहवालातनं मिळेल की नाही? मला वाटते ते मिळणार नाही. आयोगाचा अहवाल जर निघाला, कारण त्यानुसार तुम्ही मुद्देच निश्चित केले नाही ना. 2008 साली मराठ्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती काय होती आणि 2023 साली या मराठा समुदायाची ही स्थिती काय आहे, हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रिग्रेशन, ज्याला म्हणतो ऱ्हास, आपल्या सामाजिक तौलनिक अभ्यास ज्याला आपण म्हणतो डिग्रेशनचा, तो झालाच नाही. रिग्रेशन म्हणतात त्याला आमच्या लिगल भाषामध्ये. तो रिग्रेशन आपण दाखवू शकलो नाही. त्याला तोच प्रश्न जर अनुत्तरित राहिला तर निश्चितपणे सुप्रीम कोर्टाच्या अपेक्षित असा अहवाल किंवा अपेक्षित असा जो आयोगाची चौकशी, आयोगातर्फे चौकशी झाली नाही असं मला वाटतं. शासन तर म्हणते टिकेल. आता शासनाला म्हणावंच लागेल ना. आणि मला अगदी आदल्या दिवशी काढण्याची गरज काय होती? त्यांनी अगोदरही काढू शकलं असतं. दुसरं असं, आता जरांगे म्हणतात की आरक्षण टिकणं आणि आम्हालाही नको, आमच्यावर थोपवलं, आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे. ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण देता येतं का? ओबीसी मधून आरक्षण किंवा सध्या जे ओपन मध्ये जे आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्यासाठी EWSचं आरक्षण आहे 10%. आणि या 10% आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेलं आहे. मग हाच 10% आरक्षणाला जे वैध ठरवलेले आहे त्याच आरक्षणाला 10चे 20 करून किंवा यांचं सब कॅटेगरायझेशन करून मराठ्यांना जर दिलं असतं तर कोणतीही भानगड कायदेशीर उपस्थित कोणीही करू शकले नसते. कारण ऑलरेडी EWSचं आरक्षण आणि जी काही संविधानामध्ये अमेंडमेंट झाली ती गरिबाच्या बाबतीत आहे, जी SC, ST, OBC यांना वगळून आहे. मग यांना वगळून जर ते 10% आरक्षण आहे जे मराठ्यांना उपलब्ध होतं, तेच आरक्षण जर समजा यांना मिळालं असतं स्वतंत्रपणे, तर मला नाही वाटत हे नाही केलं. मग यांनी केलं काय? आणि त्यामुळं आणखी काय झालं असतं की आज जो OBC विरुद्ध मराठा हे जे काही संघर्षमय या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे ते थांबलं असतं आणि गुण्यागोविंदानं महाराष्ट्रातली जनता राहिली असती. तुटले मन फुटले मोती साधू न शक्य विधाता असं म्हणतात. आज असं गावोगावी पाहायला मिळतंय की एकमेकाच्या विरोधामध्ये लोक बोलत आहेत, नव्हे तर एकमेकाचे मुर्दे पाडायला तयार झालेले आहेत. तर ही जी या पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नष्ट होत चाललेली आहे, हे फार अत्यंत वाईट आहे. जबाबदार कोण? याला जबाबदार शासन करते, दुसरं काय असणार? दुसरं, जरांगेची मागणी संविधानिक आहे का? कायद्याच्या चौकटीत बसू शकते का? तेच तर हे बघा, आयोगाला कोणत्या जातीला बॅकवर्ड क्लास OBC मध्ये घालावं किंवा काढावं एवढाच अधिकार आहे, ज्यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम 2005 वाचलेला आहे. आयोगाला फक्त आणि फक्त एवढाच अधिकार आहे की तो OBC मध्ये टाकता येते का आणि त्याला काढावं का. जरांगे जो दावा करतात मराठा आणि कुणबी एकच, हे सिद्ध झाले का कुठं? हा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा विषय आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत असं म्हणणं चुकीचं होईल. याला कारण सांगतोय.
की अगोदर वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था येण्या अगोदर वर्णव्यवस्था होती. कुणबी या शब्दाची व्युत्पत्ती जर बघितली तर कुण म्हणजे जमीन आणि बी म्हणजे पेरणारा, म्हणजे जे काही शेती व्यवसायामध्ये होते पूर्वापारपासून ते सगळे कुणबी. आणि मग मराठा या शब्दाची निर्मिती जी त्यामधून क्षत्रिय वृत्तीचे झालेत, क्षत्रिय वृत्तीचे जे झाले, जसं शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालेलं होतं राज्याभिषेकाच्या वेळेस अडचण, तशासारखं जे त्या बाजूला गेले त्यांची जात त्यांनी मराठा कुणबी अशा मराठ्याच्या कितीतरी जाती आहेत की त्यामधल्या 6 जाती ऑलरेडी आम्ही ओबीसीमध्ये टाकलेल्या आहेत आयोगाच्या शिफारशीनुसार. मग मराठ्यांची हे सगळेच वगैरे कायद्यात बसतं का? आता जी काही अधिसूचना आहे ते कायद्याच्या कसोटीला टिकणार नाही. कारण या मध्ये पितृक पद्धती म्हणजे त्याला प्रमुख पद मिळतं आणि बापाची जात ही मुलीला मिळते. मुलगा किंवा मुलगी ज्याला बाप नाही अशा प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आईची जात त्याला मिळू शकते. बाकी आईची जात ही कायद्यानं मुलीला मिळू शकत नाही. आणि त्यामुळं त्या शब्दाची व्याख्या जर अशा तऱ्हेनं वाढवली तर ते कायद्याच्या पलीकडे जाईल. आता हा जो मग जरांगेंना हेच सरकार समजून का सांगत नाही? आज परिस्थिती जी अराजकतेकडेच नेऊ पाहते, जाताना दिसते, त्याला जबाबदार कोण? आता या जबाबदारीच्या बाबतीत हा गृह मंत्रालयाचा प्रश्न आहे, त्यांनी ते सांभाळायचं आहे. मला याच्यात पडायचं नाही. एक न्यायाधीश या नात्यानं फक्त मी एवढंच सांगेन की संविधानाच्या विरुद्ध कायदा आणि कायद्याच्या विरुद्ध नियम, नियमाच्या विरुद्ध अधिसूचना काढल्यास ते रद्दबातल होणारच. संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या विरुद्ध कोणताही कायदा करता येत नाही. सर्वोच्च कायदा जो आहे तो संविधान आहे. आता प्रश्न असा येतो की अशा प्रसंगी जर संविधानामध्ये असणाऱ्या तरतुदीपेक्षा काही आणखी वेगळं करायचं असेल, जसं एक कायदा आपला स्टेटचा आहे, एक कायदा सेंट्रलचा आहे. सेंट्रलचा अगोदरचा असू शकतो किंवा त्याला स्टेटचा कायदा असू शकतो अगोदरचा. जसं एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट हा केंद्राच्या कायद्याच्या अगोदरचा कायदा महाराष्ट्राचा आहे. आणि मग जर समजा केंद्राचा एखादा कायदा असेल त्याच विषयावरचा, तर जर आर्टिकल 256 नुसार भारतीय संविधानाच्या केंद्रानं जर मंजुरी दिली, म्हणजे राष्ट्रपतीने जर मंजुरी दिली, तर तो कायदा केंद्राच्या कायद्यापेक्षा त्या विषयाला अनुसरून त्या विभागाला महाराष्ट्रापुरता हा केंद्राच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरू शकतो. पण त्याला केंद्राची मंजुरी आवश्यक आहे. या केसमध्ये काय होईल? या प्रकरणामध्ये हे जे काही 10-11 दिवसामध्ये 13 करोड जनतेचा जो काही सर्वे झाला तो डिफेक्टिव्ह आहे. 2 पैकी एक तरी पद्धत पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या वापरलेली नाही. एक पद्धत म्हणजे टोटल सर्वे, दुसरा आहे सॅम्पल सर्वे. या प्रकरणात दोन्ही केलेलं नाही आहे. 2 पैकी एक तरी त्यांनी तांत्रिकदृष्ट्या केलं असतं तर निश्चितपणे हे ज्या काही सर्वे टिकला असता. आणि जोपर्यंत जयश्री पाटील या केसनुसार ट्रिपल टेस्ट जे ते कृष्णमूर्तीच्या केसमध्ये सांगितलेलं आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत या कायद्याचं भवितव्य सुप्रीम कोर्टात शक्य नाही. ट्रिपल टेस्ट झाली का? यात ट्रिपल टेस्ट झालीच नाही ना.
ट्रिपल टेस्ट जर झाली असती तर निश्चितपणे या थोडं कायद्याचं घाईघाईत ज्याला आपण घाईघाईत झालं सगळं. थोडं घाईघाईत नाही, भरपूर घाईघाईत झालं. 13 करोड जनता आणि टोटल सर्वे जी काही प्रश्नावली आहे त्याची सत्यता काय पाडताळून पाहिली, काय योजना होती, जी काही डाटा गोळा झाला त्याच्यासाठी तिथं काय हां तीच महत्वाचं आहे ना. त्या माणसाने जे काही त्या बंगल्याच्या समोर चारचाकी गाडीमध्ये उतरून जे काही सांगितलं त्यामध्ये 2 गोष्टीपैकी एक जरी गोष्ट केली असती तरी निश्चितपणे ह्या सर्वेला काहीतरी ऑथेंटिसिटी आली असती. जसं शेवटी त्या अन्युमरेटरला, कारण अन्युमरेटर हा स्थानीय असतो आणि स्थानीय अन्युमरेटरला जर एक प्रश्न दिला असता की वरील माहिती ही माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे किंवा नाही, एवढा जरी एक कॉलम टाकला असता तरी निश्चितपणे तो स्थानीय, तो सरकारी माणूस, त्यामुळं तो निश्चितपणे काहीतरी आपलं मत व्यक्त केलं असतं. किंवा दुसऱ्या तऱ्हेनं की मी दिलेली माहिती ही खरी आहे, खोटी आढळल्यास कायद्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील, एवढंही जरी असतं. एक वाक्य टाकलं पण काय तसं नाही, कोणी 2 पैकी एकही वाक्य त्याच्यामध्ये नसल्यामुळं याच्यातल्या या ज्या काही सर्वेमध्ये आलेले आकडे आहेत हे निश्चितपणे चुकीचे आहेत. मराठा या शब्दाची व्याख्याच तुमच्यावर आरोप असा होऊ शकतो तुम्हाला वगळलं म्हणून तुम्ही अशा करताय. नाही. मी ज्या वेळी म्हणजे पहिली बैठक नवीन आयोग शुक्रे साहेबांचा पुनर्गठित झाल्यानंतर नागपूरला 19/12 जी बैठक झाली त्याच दिवशी पहिल्या मीटिंगला मी सर्व अध्यक्षासकट माझ्या सर्व सदस्यांना लेखी पत्र दिलं होतं आणि लेखी प्रत्येकाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकचा जो कशा तऱ्हेनं करावं याचं मी अनुभवजन्य असा एक आणि कायदेशीर स्वीकारलं गेलं नाही. ते स्वीकारलं नाही ना. आणि मग त्यांनी हे पॉइंट आउट करून दिल्यानंतर त्यांनी म्हणे हे जर असं आहे तर हा टर्म ऑफ रेफरन्स बदलावा लागेल. मी म्हटलं टर्म ऑफ रेफरन्स बदलवण्याची गरज नाही, टर्म ऑफ रेफरन्सनुसारच काम व्हावं. माझ्या आतापर्यंतचं स्टेटमेंट तेच आहे. टर्म ऑफ रेफरन्सनुसार काम झालं असतं तर निश्चितपणे मराठ्यांना या कायद्याच्या कचाटीत यावं लागलं नसतं. ही टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे एकदा महाराष्ट्राला सांगा. टर्म ऑफ रेफरन्स एकूण 11 की 12 पॉईंट्स आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं जे यापूर्वी जे चीफ जस्टिस दिलीप भोसले यांनी काही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत, रिग्रेशन, जसं सुप्रीम कोर्टाने म्हणलं की 2008 पर्यंत जर तो मागास नव्हता, आता कसं झालं, हां, तर ते जे काही रिग्रेशन दाखवायचं होतं ते रिग्रेशन आपण 2008ची स्थिती पहिले निश्चित करायला पाहिजे होती आणि 23ची स्थिती आली असती की त्यावेळेस त्याला जमीन किती होती, आता याला जमीन किती आहे, त्यावेळेस कुटुंब ते अभ्यास कुठेच झाला नाही. ते झालं नसल्यामुळं आणि आणखी त्यांनी आयोगाच्या सदस्याला नाही, कोणत्या मंत्र्याला नाही, कोण सामान्य जनतेलाच नाही, आयोगाचा अहवाल तुम्ही सह्या असेच घेतले म्हणते. खरं काय हां, तुमची माहिती काय सांगते? सह्या असेच घेतलेत म्हणते. हो, त्या सभेचा कोणताही नोटीस नाही आणि त्यांना हॉटेलमध्ये, ट्रेडंट हॉटेलमध्ये मुंबईला बोलावण्यात आलं. 1:30 वाजता मीटिंग ठेवली. वाचून घ्या काय रस आहेत, काय सांगणार आहेत त्यांना? सदस्यांना अहवाल नाही मिळाला. अहवाल सदस्यांकडे सुद्धा नाही. कोणत्याही सदस्याकडे जा, अहवालाची प्रत तुम्हाला त्यांच्याकडे सुद्धा उपलब्ध नाही. आणि हे ट्रान्सपरन्सी न ठेवण्याचं कारण काय? म्हणून संशयास्पद आहे. निश्चितपणे तुम्ही आता झाला आहे म्हणजे तो अहवाल स्वीकारला आणि त्यानुसार कायदा झाला, आता तरी दाखवायला काय हरकत आहे? हीच मागणी आहे सरांची की आता आरक्षण झालं, कायदा झाला, आता तरी तो अहवाल तुम्ही प्रकाशित का करत नाही, महाराष्ट्रासमोर का आणत नाही? म्हणूनच सगळं संशयाचं धोकं निर्माण झाले. म्हणूनच त्यांच्या मनात शंका आहेत आरक्षण टिकेल की नाही याच्या कायद्याच्या कसोटीवर. आणि पुन्हा टर्म ऑफ रेफरन्स बदलले गेलेत, याचे निकष पाळले गेलेले नाहीत. म्हणून हे सगळ्या गोष्टी आहेत. बघूया आता पुढे काय होतं ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.